तुम्ही डायटिंग करत आहात, तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे आणि रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं हवं आहे, तर तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाच्या चकोल्या बनवून खाऊ शकता। या चकोल्याला तुम्ही महाराष्ट्रातील पास्तासुद्धा म्हणू शकता किंवा वरणफळ म्हणलं तरीसुद्धा चालेल, खूप टेस्टी लागतं। चला तर रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी पसरट एक ताट घ्यायचं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटीलाही कमी एवढं बेसन घ्यायचं, बरोबर 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता तुम्ही तिखट खाणार असाल तर याच्यामध्ये एखादा चमचा लाल मिर्च पावडर घातली तरी सुद्धा चालेल। व्यवस्थित मिक्स करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणसाल की बेसन पीठ आहे म्हणजे हाताला आणि ताटाला चिटकणार, पण असं काही होत नाही। याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे हे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही। अगदी भाकरी बनवायला जसं भिजवतो ना तसं हे छान असं भिजून तयार होतं। छान असं आपल्याला मळून इथं गोळा तयार करायचा आहे। एकसारखा मळून घ्या, एकदम मुलायम असा झाला पाहिजे। जास्त पातळ पण करू नका किंवा जास्त घट्ट पण ठेवू नका, एकदम सैलसर असा भिजवून घ्यायचा आहे। आता आपले इथे छान असं व्यवस्थित भिजवून तयार झालेलं आहे। तर याच्यातला आपल्याला छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि अगदी आपण शेव तयार कसं करतो तसं अगदी ताटावरती हाताने फिरवून असं तुम्ही याला लांब करून घ्या आणि अगदी छोटे छोटे याचे गोळे करायचे, गोल सर्कलमध्ये करून अगदी बोटांनी मध्ये दाबून याला छान असा आपल्याला टोपीसारखा आकार द्यायचा आहे। आता इथे तुम्हाला पास्त्यासारखा आकार द्यायचा असेल तरी सुद्धा दिला तरी चालेल, किंवा तुम्हाला इथे कोणता तुमच्या आवडीने आणखी कोणत्या आकाराचे बनवायचे असतील तरी सुद्धा चालतील, पण ह्या प्रकारे बनवचाल ना तर पटकन बनवून तयार होतात आणि कमी वेळेत बनवून तयार होतात। अशाच प्रकारे एक साईजच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्यांपासून छान असे छोटे छोटे टोप बनवून घ्यायचे आहेत। एवढ्या पिठापासून अगदी छान भरपूर असे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता पूर्ण ताट भरून तयार झालेले आहे। अगदी 10 मिनिटं लागतात आपल्याला हे बनवायला आणि सर्व मिळून जर बनवले ना तर पटकन तयार होतात। चला फोडणीसाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। मी इथे तुपाची फोडणी देत आहे, तुम्हाला आवडत नसेल तेल वापरले तरी चालेल। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, मोहरीसुद्धा आपल्याला छान अशी तडतडून द्यायची। अर्धा चमचा जिरा घालायचा, बरोबरच इथे 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पानं घालायची, 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, छान असा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे। आता इथे बऱ्यापैकी लसणाचा कलर छान परतला आहे। बारीक चिरलेली इथे एक मी हिरवी मिरची घातलेली आहे, अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि बेडगी मिरची पावडर मी इथे 2 चमचे घालणार आहे। आता इथे तुम्हाला तिखटपणा हवा असेल, लहान मुलं खाणार नसतील तर तुम्ही कांदा लसूण मसाला एखादा चमचा घातला तरी सुद्धा चालेल। आता इथे 1 वाटी मी डाळ इथे शिजवून ठेवली होती, तर याच्यामध्ये अगदी 1 छोटी वाटी तूर डाळ आणि 1 छोटी वाटी मूग डाळ अशी शिजवून घेतलेली होती। त्याच्यामध्ये हळद वगैरे मी काहीही वापरलं नव्हतं, असं शिजवून घेतलं होतं। आता ती डाळ याच्यामध्ये घालायची, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान अशी याला एक उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। फक्त लक्षात राहू द्या वरण थोडंसं पातळ राहू द्या, कारण आपण याच्यात चकोले सोडून शिजवल्यानंतर त्याला दाटसरपणा अनेक येतो। आता आपल्या इथं वरणाला उकळीसुद्धा यायला सुरू झालेली आहे। अगदी 2 मिनटं उकळून द्यायचं, हलवायचं आणि याच्यामध्ये आपण थोड्या थोड्या करून चकोल्या सोडायच्या आहेत। चकोल्या सोडताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, थोड्याशा चकोल्या सोडून झाल्या की लगेच तुम्ही चमच्याने एकदा हलवून घ्या। यामुळं काय होतं ना, आपल्या चकोल्या एकामेकाला चिटकणार नाहीत आणि सुट्ट्या सुट्ट्या राहतील। त्यासाठी थोड्या सोडायच्या, एकदा हलवून घ्यायचं, नंतर थोड्या सोडायचे, ही प्रोसेस करा। कारण इथे आपले वरण उकळत आहे त्यामुळे चकोल्या सोडल्या की पटकन लगेच त्या फुलायला सुरू होतात, त्या चिटकत नाहीत, पण चिटकू नये म्हणून तुम्ही ही काळजी नक्कीच घेऊ शकता। आता इथे सगळ्या चकोल्या घालून झालेल्या आहेत, आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर अगदी 2 मिनटं ह्याला छान असं उकळू द्या। उकळल्यावरती आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती, अगदी बारीक गॅसवरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं छान अशा या चकोल्या शिजू द्यायच्या आहेत। 7 ते 8 मिनटानंतर झाकण काढल्या तुम्ही पाहू शकता चकोल्या छान अशा फुललेल्या आहेत आणि वरणाला सुद्धा दाटसरपणा आलेला आहे। परफेक्ट असे इथे चकोल्या बनवून तयार आहेत। कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि सर्व करायचं। तुम्ही ही चकोल्या अशाच खाऊ शकता आणि जर तुम्हाला आणखी काही पाहिजे असेल तर तुम्ही जिरा राईस बरोबर सुद्धा ह्याला ट्राय करू शकता बरं का, खरंच खायला अप्रतिम लागतात। आपल्याला महाराष्ट्रामध्ये याला वरणफळ म्हणतात, तर कोणी कोणी याला महाराष्ट्रातील पास्ता देखील म्हणतात। तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा।